नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 11 जुलैचा भाग खूपच धमाकेदार जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आता मच्छरदाणी बांधण्यासाठी गेलेल्या अवनीला बघताच दांगटांचा मोठा गैरसमज झाल्याने आता राजाने मात्र अवनी मॅडमला घट्ट मिठी मारताच कसा मोठा धमाका झाला हे सगळे आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता राजाने अवनीला जेवणाचं ताट दिलेलं असतं. यशादाने खिचडी बनवून पाठवलेली असते. आता लगेच अवनी म्हणू लागते, राजा तू जा, मी खाऊन घेते. आता राजा लगेच तिकडनं बाहेर जातो, पण तो आता खिडकीतनं डोकावून मॅडमकडे बघत असतो. अवनीच्या हाताला आता सर्टिफिकेट वाचवताना तिच्या हाताला चटका बसलेला असतो, त्यामुळे त्या हाताने तिला जेवणं शक्य नसतं. ती आता डाव्या हाताने जेवण्याचा प्रयत्न करते, पण तिला उजव्या हाताने ताटही पकडता येत नाही. आता हे सगळं दृश्य राजाने खिडकीतनं बघितलेलं असतं. राजा रिटर्न पाठोपाठ येतो. चला मॅडम, मी भरवतो तुम्हाला, असे म्हणताच राजा लगेच आता खिचडीचा एक घास अवनीसमोर धरतो. अवनी राजाकडे बघते, अरे तू का भरवतोयस मला? मला नको भरू, मी जेवते. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम बघितलं, तुमची जी ट्रायल चालू होती ना ती समधी मी बघितली. चला चला मी भरवतो, खाऊन घ्या चला पटकन. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, राजा अरे मी काय कुकुलं बाळ आहे का? मला तू का भरवतोय? तू काय माझा नवरा आहे का? तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम मी नवरा नाही आहे तुमचा, पण एक चांगला मित्र तर आहे ना. एक मित्र आपल्या मैत्रिणीला भरू शकतो की नाही, उपाशी थोडंशी ठेवू शकतोय. त्यामुळे चला मॅडम, चला खाऊन घ्या. अवनी एक नाही दोन नाही गप्प. त्यावर राजा म्हणू लागतो, जर तुम्ही खाल्लं नाही ना तर तुमचा हा मित्र रागवेला नाराज होऊन जाईल, तुम्हाला चालेल का? तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही नको. त्यावर राजा म्हणू लागतो, नको ना, मग चला पटकन खाऊन घ्या. आता राजा लगेच अवनीला घास भरवतो. अवनीने आता खायला सुरुवात केलेली असते. आता तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं, ती रडत असते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम हे बघा, तुम्ही जर रडलात ना, एक तर आधीच नाही यशोदाने खिचडीला मीठ जास्त टाकलंय, त्यात तुमचे अश्रू या खिचडीत पडतील आणि मग आणखीन खारट होईल खिचडी. आता अवनी हसू लागते. तेव्हा राजा म्हणू लागतो, आता कसं बरं, चला पटापट खाऊन घ्या. आता राजा अवनीला भरवत असतो. त्याच वेळेस आता तिच्या ओठावरती भाताचा कण राहिलेला असतो. राजा आता मॅडमकडे बघू लागतो. अवनी खुणावते, काय झालंय? त्यावर राजा आता खुणावून सांगू लागतो, इथे लागलंय. अवनी आता पुसण्याचा प्रयत्न करत असते, पण आता नेमकं कुठे लागलंय तिच्या ज्याने काही पुसलं जात नाही. तेव्हा राजा म्हणू लागतो, एक मिनिट. आता अवनीच्या ओठावरचा तो भाताचा कण राजाने हळूच बाजूला काढलेला असतो. दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, झालं, माझं जेवण झालंय, खूप पोट भरलंय आता. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो ना, मग अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आता आराम करायचा, मस्त आरामात झोपायचं. तेव्हा अवनी म्हणू लागते, किती काळजी घेशील? तेव्हा राजा म्हणू लागतो, घेणार. आता तुम्ही मस्त आराम करा, मी जातो बाहेर, काही लागलं तर मला सांगा. राजा लगेच आता रूमच्या बाहेर येतो, दरवाजा बंद करतो. तर बाहेर आता यशोदा कॉटवरती बसलेलं असतो. धन्याचं आणि पाण्याचं मस्त खिचडी खाण्याचं काम चालू असतं. दोघेही आता राजाकडे बघू लागतात. राजा लगेच आता ड्रॉवरमध्ये उचकापाचक करत असतो. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतो, काय रे राजदा, तुझा पाय बरा आहे का? नाही म्हणजे बरं वाटतंय ना तुला? तेव्हा राजा म्हणू लागतो, हो हो बरं वाटतंय. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, काय रे वहिनी जेवल्यात का मग? त्यावर राजा म्हणू लागतो, नाही म्हणजे त्या जेवल्या नाही, मीच भरवलंय त्यांना. तेव्हा आता यशोदाला राग येतो, तू का भरवलंय त्यांना? त्या का जेवल्या नाही? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, यशोदा अरे नाही म्हणजे त्या नकोच म्हणत होता, पण त्यांच्या हाताला ना खूप भाजलंय रे, सर्टिफिकेट वाचवायला गेल्या ना, त्यामुळे त्यांच्या हाताला खूप दुखापत झाली, त्यांना जेवताच येत नव्हतं. त्या बोलल्या की मला नाही जेवायचं, म्हणून मीच त्यांना भरवलं. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, अरे बापरे, तू भरवलं? त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, राजा आज तू ना लय बेस्ट काम केलंय, काळजी करू नको, आम्ही तुला हसणार नाही आहोत. अरे तू चांगलं तुझं कर्तव्यच पार पाडले. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, चला आज आमच्या निगेटिव्ह माणसाने कितीतरी हजारो वर्षांनी पॉझिटिव्ह बोललाय ना, चांगलं बोललाय ना, एवढं लय झालं. तेवढ्यात लगेच आता यशदादा म्हणू लागतो, अरे खरंच त्यांना किती त्रास होत असेल ना, कसे वागले त्यांचे घरचे लोक त्यांच्याबरोबर. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, अशी कुठे फॅमिली असते का? ही काय फॅमिली का? एक नंबरची भामटाड लोक आहे. आपल्या पोरीशी कुठला बाप असा वागतो का? कसा बाप आहे तो?
आणि तो भाऊ बी जात असलाच मला ना तिकडे न्यायला पाहिजे होतं, अशी त्यांच्या पाठाडात एखादी गुच्ची घातली असती ना, मग गप्पच बसली असती ती फॅमिली. काय तर म्हणे देशमाने. तेव्हा लगेच राजा म्हणला, तो पाने साहेब, म्हणूनच तुम्हाला नेलं नाही आहे तिकडे. तुम्ही तिकडे जाऊन काहीतरी राडा करणार हे मला माहितीच होतं. अरे किती बी नाही म्हटलं तरी बाप आहे त्यांचा शेवटी. त्यावर लगेच आता यशादा म्हणू लागतो, बाप बापातलं बाप पण हरवलंय. कोणी आपल्या मुलीशी असं वागतं का? त्या किती हुशार आहे. त्यांच्या स्वप्नांचा सगळा आता खेळ झालाय. त्यांची सर्टिफिकेट जाळून टाकली. किती खरंच मनस्ताप होत असेल ना त्यांना. त्यामुळे राजा, बरं झाला तू जेवण भरून चांगलं काम केले. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, राजादा तू केव्हाचा काहीतरी शोधतोय, तुला काय हवंय? तेवढ्यात लगेच आता राजाला मलम सापडलेलं असतं. त्यावर राजा म्हणू लागतो, त्यांच्या हाताला जखम झाली ना, खूपच भाजलंय ना रे, आग होत असेल म्हणून मलम शोधत होतो. मी येतोच हा. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, राजादा जा जा मलम लाव, पण त्याबरोबर थोडी माया पण लावा. आता यशादाला राग येतो. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, धन्या अगदी करेक्ट बोलला. नाही म्हणजे धन्या तुला सांगतो, राजा आहे ना हा माणूस म्हणून आणि भाऊ म्हणून आजपर्यंत फक्त फेकाड्या म्हणून झालाय बरं का, पण नवरा म्हणून एक नंबर बेस्ट, एक नंबर माणूस झालाय. आता मात्र लगेच धन्या म्हणू लागतो, जा जा मस्त मलम लावून घे. कसं आहे ना, अरे आजचा दिवस वटपौर्णिमेचा नाही तर तुझ्यासाठी व्हॅलेंटाईन डेचाच झालाय म्हणून जा जा. आता मात्र यशोदाला राग येतो. यशोदा जोरात ओरडतो, गप गुमान खाऊन घे ना, समोर आहे ना ताट, मग ते गिळून घे. आता धन्या आणि पाण्या गप्प बसतात. राजा लगेच आता यशोदाकडे बघतो, मी ते मलम लावायला. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, जा जाऊन मलम लाव, त्यांच्या हाताला बरं वाटलं पाहिजे. आता लगेच राजा आतमध्ये येतो. दरवाजा टकटक वाजवतो. अवनी आता राजाकडे बघते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम तुमच्या हाताला लागलंय ना, हे बघा, हे मलम लावलं ना की लवकरात लवकर बरं होईल. तेव्हा अवनी म्हणू लागते, रे कशाला, झालं असतं की उद्या बरं. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही मॅडम, अहो खूप दुखतंय ना, त्यामुळे चला बरं पटकन मलम लावून घ्या. अवनी आता राजाच्या हातनं ती मलमाची ट्यूब घेते आणि तिथे टेबलवरती ठेवते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम अहो असं काय करताय, तुम्ही लावून घेतलं तर बरं वाटेल हो. अवनी म्हणू लागते, राजा राहू देणार आहे. त्यावर राजा म्हणू लागतो, असं आहे तर म्हणजे उद्या बी तुम्हाला माझ्याच हातनं जेवायचंय ना. त्यावर अवनी हसू लागते, धर लाव मलम. आता अवनी खुर्चीवरती बसते. राजाही बेडवरती बसतो आणि आता अवनीच्या हाताला मलम लावू लागतो. अवनी आता आई ग असं जोरात ओरडते. तेव्हा राजा म्हणू लागतो, सॉरी सॉरी, मी हळूहळू लावतो. अगदी हळूच प्रेमाने आता राजा अवनीच्या हाताला मलम लावत असतो. अवनी आता एकटक राजाकडे बघत असते. खरंच राजा तिची खूप काळजी घेत असतो. तेव्हा लगेच आता राजाही अवनीकडे बघू लागतो. त्यावर अवनी म्हणू लागते, राजा अरे खरंच किती करतो रे तू माझ्यासाठी, एवढं सगळं करून तुला काय भेटतं? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम करणारच आहे, अहो जित्ता असेपर्यंत मी तुमच्यासाठी हे करणारच आहे. कारण आता तुमच्या आईबाबांची ड्युटी संपली ना, त्यांनी आता तुमची जबाबदारी घेण्यापासून राजीनामा घेतलाय. मग देवी आईने तुमची जबाबदारी घेण्याचं काम माझ्यावरती सोपवलंय. आता मला ड्युटी लागली, मी तर तुमची जबाबदारी घेणार, कसली बी कमी पडू देणार नाही तुम्हाला. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, हो म्हणजे ही ड्युटी का तुझी? तेव्हा राजा म्हणू लागतो, हो देवी आईने दिली ती मला, त्यामुळे मी काही तुमची साथ सोडणार नाही. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, हो मग देवी आई तुला या ड्युटीचा पगार किती देते? नाही म्हणजे काहीतरी पैसे भेटतच असतील ना देवी आईकडनं. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, मॅडम पैशाचं काय घेऊन बसलायत, अहो लेन देन की बातें छोडो, मोहब्बत के लिए कुछ भी कर सकता है राजा. नाही म्हणजे आपली मैत्री आहे ना, मैत्रीसाठी काय पण करू शकतो, पैशाचं कशाला काय हवंय. आणि अहो एवढं पुण्याचं काम करणं, दुसऱ्यांचं मदत काम करणं, हे सगळ्यात मोठं काम असतं. आणि देवी आई मला याचा आशीर्वाद नक्कीच कधी ना कधी देईलच ना. पण जोपर्यंत आता तुमच्यात आणि तुमच्या आईवडिलांमध्ये समेट होत नाही, तुम्ही एकत्र येत नाही, तोपर्यंत तुमची जबाबदारी ही माझीच असणार आहे. आणि जेव्हा तुमच्या आईवडिलांना तुमचं सत्य कळेल, ते तुम्हाला स्वीकारतील, तेव्हा मात्र माझी ड्युटी संपेल आणि त्यांची ड्युटी पुन्हा सुरू होईल. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, राजा मग तेव्हा तुम्हाला सोडून जाणार आहेस का? तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही मॅडम, देवी आईच्या मनात असेल तर मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. अवनी आता लगेच राजाकडे बघते, राजा अरे तुला खरं सांगू, बाबा जे वागले ना ते अगदी चुकीचं आहे रे. पण मी पण तिकडे रागाच्या भरात बोलून आले की मी माझी स्वप्न पूर्ण करून दाखवणार, मी माझं नाव मोठं करणार. पण ते कसं शक्य आहे?
माझं तर डिग्री सर्टिफिकेट सगळं जाळून टाकलंय, आता पुढे काय होणार आहे राजा? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम काळजी करू नका, तुमची स्वप्न पूर्ण होणार, समद काही ठीक होणार. फक्त मॅडम होप सोडायचा नसतो, होप लय तोप चीज आहे. अवनी हसू लागते, राजा तू पण ना? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम अहो रडण्यासाठी 1000 कारणं लागतात, पण हसण्यासाठी एक कारण पुरेसं असतं, हो की नाही? तुम्ही हसत असताना खूप भारी दिसता, त्यामुळे हसतच राहायचं, रडत बसायचं नाही. आणि चला बरं पटकन आता आराम करून घ्या चला. राजा लगेच तिकडनं बाहेर निघून जातो. तर आता इथे रात्रीची वेळ झालेली असते. यशोदाच्या मनात आता नमीचं टेन्शन असतं. यशोदा आता सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर एका ताटात खिचडी घेऊन आता नमीच्या घराबाहेर पाठीमागच्या खिडकीजवळ आलेला असतो. आता यशोदा खिडकी वाजवणार तेच तो थबकतो, कारण जर सुलवात आली तर मोठा राडा होणार आणि मग काही खरं नाही. त्यामुळे आता लगेच यशोदा खिडकीजवळ ते ताट ठेवतो आणि तिकडनं निघणार तेच नमी खिडकी उघडते. थांब यशा, मला माहिती होतं तू येणार आहे. यशोदा थबकतो. तेव्हा लगेच नमी म्हणू लागते, मी वाटच बघत होते, मला खात्रीच होती तू येणार म्हणजे येणार. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, हे बघ नमे, मला माहिती आहे तू कशी हट्टी आहे, त्यामुळे मी माणुसकीपणा दाखवण्यासाठी आलोय, एक माणूस म्हणून आलोय. हे बघ तू जेवली नसेल ना, म्हणून तुझ्यासाठी खिचडी भात घेऊन आलोय, चल पटकन खाऊन घे, चाललो मी. तेव्हा नमी म्हणू लागते, 1 मिनिट यशा, मी जेवणार नाहीये, मला माझा उपवास तुझ्या हातनं सोडायचा आहे, त्याशिवाय मी अन्नाचा कणही खाणार नाहीये. तेव्हा यशा म्हणू लागतो, नमे हे बघ हट्ट धरू नको, मी असं तुला भरवणार वगैरे काहीही करणार नाहीये, तुला खायचं असेल तर खा, नाहीतर निघलो मी. असे म्हणताच ताट उचलून यशोदा निघालेलं असतानाच पुन्हा थबकतो. आता नमी लगेच हसू लागते आणि पटकन पाठीमागचा दरवाजा उघडते. यशा बैस पटकन पायरीवरती आणि भरव की मला. अरे कशाला आता असा रागराग करतोय, मला माहिती आहे तू मला भरवल्याशिवाय जाणारच नाहीये. यशोदा लगेच आता पायरीवरती नमी शेजारी बसतो. नमे हे बघ मला माहिती आहे तू काही खाणार नाही म्हणून मी आलोय, चल पटकन खाऊन घे. आता यशोदा नमीला घास भरवतो. नमी लई खुश होते. दुसरा पुन्हा घास भरवणार तेच नमी म्हणू लागते, 1 मिनिट यशा, तू खाल्लंयस का, तू जेवलाय का? तेव्हा यशोदा म्हणू लागतो, हो मी जेवलोय, माझं पोट भरलंय. त्यावर नमी म्हणू लागते, खोटं बोलतोय ना, मला माहिती आहे तुझ्या घशाखाली मी जेवल्याशिवाय घास जाणारच नाहीये, चल पटकन मी तुला भरवते. आता नमी यशोदाला भरवते. दोघांचं मस्त जेवणाचं काम चालू असतं, एकमेकांकडे बघत असतात. त्याच वेळेस आता यशोदा म्हणू लागतो, नमी आता तू खाऊन घ्या, उगाच काही हट्ट करत बसू नको. तेव्हा नमी म्हणू लागते, तुला खावंच लागेल, नाहीतर मोठ्याने आरडाओरडा करेन आणि मम्मीला बोलावून घेईल. त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागते, ए बाई, अगं ती सुलू आत्या तुझा जीव घेईल, तुला माहिती आहे ना कशी आहे ती. त्यावर लगेच नमी म्हणू लागते, हो ना, पण माझा जीव घेतलेला तुला चालणार आहे का? नाही ना. त्यामुळे यशा चल पटकन जेवण करून घे. दोघांचं जेवणाचं काम चालू असतं. तर इकडे आता अवनी आता आपल्या रूममध्ये विचार करत बसलेली असते, का असे वागले असतील बाबा, मी माझ्या या यशापर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत केली, काय काय केली, पण आता मला माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे, खूप संकटांना सामोरं जावं लागणार आहे. पण ते कसं शक्य आहे? माझ्याकडे तर आता सर्टिफिकेटच नाही आहे, मी कशी माझी स्वप्न स्वतःच्या पायावरती उभी करू, मला ना कळतच नाही आहे. आज माझं घर तुटलं, आधी बाबा रागवले होते, आता तर आई, महेश दादा, वहिनी सगळे माझ्यापासून दूर गेलेत, माझं अख्खं घरच तुटून पडलंय. आता हे घर जोडणं शक्य होईल का माझ्याच्याने? कधी जोडेल का हे घर माझ्याच्याने? असे विचार आता अवनीच्या डोक्यात चालू असतात. तेवढ्यात आता लगेच ती पाण्या पिण्यासाठी येते. तर आता टेबलवरती बाटली मोकळीच असते. आता लगेच अवनी म्हणू लागतं, रे बापरे, आज पाणी आणलंच नाही वाटतं. अवनी बॉटल घेते आणि लगेच इकडे बाहेर येते. तर बाहेर आता पाण्याचं आणि धण्याचं झोपण्याचं काम सुरूच झालेलं असतं. दोघांनी मस्त गाद्या टाकलेले असतात. तेवढ्यात वहिनीला बघताच धन्या म्हणू लागतो, काय झालं वहिनी, अहो तुम्हाला पाणी हवंय का? तेव्हा अवनी म्हणू लागते, घेते की मी किचनमधनं. त्यावर धन्या म्हणू लागतो, अवनी वहिनी अहो हे काही इकडे तांब्यावर आणलंय, घ्या घ्या, मी बाटली ओततो. तेव्हा अवनी म्हणू लागतो, अरे पण तुम्हाला लागेल की. त्यावर धन्या म्हणू लागतो, वहिनी आमचं कसं काम आहे तुम्हाला माहिती आहे, आम्ही एकदा का डोळे बंद करून झोपलो ना की सकाळपर्यंत डोळेच उघडत नाही आमचे, मध्ये आम्ही पाणी वगैरे पित नाही हो. तुम्हाला सवय असेल, आम्हाला नाही आहे सवय, तुम्ही बघितलं ना, तुम्ही थाळा वाजून आम्हाला उठवता तरी बी आमचे डोळे उघडत नाही. आता लगेच अवनी हसू लागते. अवनी आता बॉटल घेऊन निघालेली असतानाच आता दरवाजाजवळ खुटीला आता एक मोठी दोरी लटकवलेली असते. त्या दोरीकडे अवनीचं लक्ष
लक्ष जातं. अवनी ती दोरी हातात घेते आणि एकटक त्याकडे बघू लागते. धन्या मात्र वहिनीकडे शांतपणे बघत असतो. अवनी आता ती रस्सी घेऊन आपल्या रूममध्ये येते आणि दरवाजा आतनं बंद करून घेते. पाण्याचं काही अवनीकडे लक्ष नसतं. तो आपला मोबाईल बघत असतो. तेवढ्यात लगेच आता इकडनं राजा येतो. राजा लगेच आता आपल्या भावंडांना म्हणू लागतो, काय रे, अरे झोपला नाहीत का अजून? तेव्हा धन्या म्हणू लागतो, नाही झोपतच होतो. तर आतमध्ये आता अवनीने ती दोरी ओपन केलेली असते. तेव्हा आता वरती बघतच अवनी म्हणू लागते, चला आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत ना, खूप मच्छर झाल्यासारखं वाटतंय. मी ना आज आता मच्छरदाणी लावूनच घेते. आता कामाला सुरुवातच करते. अवनी आता लगेच आपला मोबाईल घेते, त्यावरती गाणी लावते आणि आपल्या कानात हेडफोन घालते. आता मस्त गाणी लावलेली असतानाच अवनीने आता मच्छरदाणी बांधण्यासाठी ही दोरी टांगण्याचं वरती काम सुरू केलेलं असतं. त्याच वेळेस इकडे बाहेर राजा आता लगेच धन्याला विचारू लागतो, का बरं झोपला नाहीत, अजून कसे जागे आहात? तेव्हा धन्या म्हणू लागतो, अरे वहिनी आल्या होत्या ना, त्यांना पाणी दिलं आणि आता जस्ट झोपणारच होतो. त्या एक रस्सी घेऊन गेल्या आणि पाणी घेऊन गेल्या. आता लगेच राजा म्हणू लागतो, काय रस्सी? रस्सी कशासाठी? अरे त्यांना काही काम होतं का? अरे मग असेल तर बोलायचं ना, आपण करून दिलं असतं की. त्यावर धन्या म्हणू लागतो, नाही मी नाही विचारलं. तेव्हा राजा आता अंथरुणावरती पडतो. अरे विचारायचं. त्यावर धन्या म्हणू लागतो, कदाचित दोरी बांधायची असेल कपडे वाळवत घालण्यासाठी, पावसामुळे वाळत नसतील ना. त्यावर लगेच आता पाण्याच्या डोक्यात मात्र भन्नाट विचार सुरू झालेले असतात. तेव्हा पाण्या लगेच म्हणू लागतो, ए राजा, तुला जरा वेगळं वाटत नाही? त्या रस्ते आतमध्ये घेऊन गेल्यात. अरे आज त्या लय टेन्शनमध्ये. त्यांचा बाप कसा वागला रे, त्यांचे घरचे तुटले त्यांच्यापासनं. आणि एवढंच नाही, त्यांची एवढी वर्षांची मेहनत, सर्टिफिकेट जाळून टाकले त्या फॅमिलीने. त्यांना किती टेन्शन आलं असेल ना. या टेन्शनमध्ये कदाचित त्या काही जीवाचं बरं वाईट करणार तर नाही ना, म्हणून तर रस्सी आतमध्ये घेऊन गेल्या नसतील ना. असे असंख्य प्रश्न आता या पाण्याच्या डोक्यात आलेले असतात. आता राजा आणि धन्याला धक्का बसतो. कदाचित हा डाऊटही खरा असू शकतो. आता लगेच तिघेही धावत येतात. तोपर्यंत अवनीने आता फॅनला दोरी टांगलेली असते. अवनी बेडवरती चढते आणि आता ती दोरी ओवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात धन्या, पाण्या आणि राजा जोरजोरात, अवनी मॅडम, वहिनी दरवाजा उघडा, जोर जोरात दरवाजा ठोठावत असतात. पण हेडफोनमुळे अवनीला काही ऐकायलाच जात नाही. त्याच वेळेस आता इकडे हा आवाज नमी आणि यशापर्यंत पोचलेला असतो. दोघेही पटकन हात धुतात आणि इकडे घराकडे निघालेले असतात. तेवढ्यात आता राजाने दरवाजा तोडलेला असतो. राजा आतमध्ये येतो. अवनीच्या कानात हेडफोन असतात, तिला काही यांचा आवाज येत नाही. धन्या आता पटकन हात जोडून खाली बसतो. वहिनी, वहिनी असं नका करू, आम्ही आहोत तुमच्या सोबतीला. राजाही आता, मॅडम मॅडम असा निर्णय नका घेऊ. मॅडम तुम्ही चुकताय बरं का, हे करून तुम्ही मोठी चूक करताय. कारण अवनीच्या हातात आता दोरी असते. अगदी अशी फास घेते काही अशी तिने ती दोरी लटकवलेली असती फॅनला. आता या तिघांचा मोठा गैरसमज होतो. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, अवनी वहिनी असं नका करू, असं तुम्ही केलं तर कसं होणार आहे आमच्या राजाचं? राजाकडे बघा ना. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजाकडे? मी का बघायचे राजाकडे? तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, वहिनी अहो तुमच्या जाण्याने राजादा कोसळून जाईल हो. तो नाही जगणार, त्याचा विचार करा ना. तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही मी जगू शकत नाहीये. अवनी मॅडमला जर काही झालं तर त्यांच्या पाठोपाठ मी बी जीव देणार आणि वर जाणार, मी नाही जगणार. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, ए आहे राजा, अरे आम्ही रस्सी पकडतो, तू पकड ना, वहिनीला पकड ना तू. आता मात्र अवनीला तर काही समजेनासच झालेलं आहे. यांना नेमकं काय झालंय, हे असे का भांबावल्यासारखे करतात? राजा लगेच म्हणू लागतो, नाही 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 सोडणार, मी पकडणार, मी यांना पकडूनच ठेवणार आहे. आता राजा पटकन अवनीला घट्ट मिठी मारतो. मी नाही सोडणार तुम्हाला, अजिबात सोडणार नाहीये. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा सोड. राजा काय करतोय, सोड मला. राजाला वाटत असतं की अवनी आता काहीतरी जीवाचं बरं वाईट करणार आहे की काय. आता राजा घट्ट अवनी मॅडमला मिठी मारून असं पकडून ठेवतो. त्याच वेळेस दोघेही आता धपकन खाली बेडवरती पडतात. ज्या क्षणाला बेडवरती पडतात त्या क्षणाला आता हा बेड तुटून जातो. आता दोघेही धडकन त्यात घुसलेले असतात. आता धन्या आणि पाण्या मात्र या दोघांकडे बघून लाजू लागतात. अवनी मात्र आता एकटक राजाकडे बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होताच अवनीने आता अगदी छान अशी धांगटांच्या घरापुढं रांगोळी काढायचं काम सुरू केलेलं असतं. इकडनं मात्र ही कावळीन टपलेलीच असते. एकटक आता मोठाले डोळे करून अवनीकडे बघत असते. तेवढ्या धन्या येतो आणि आपल्या अवनीसमोर
वहिनी समोर येऊन उभी राहतो आणि लगेच आता या कावळीनीला म्हणू लागते, आत्या आमच्या वहिनीला नजर लावण्याचा प्रयत्न करू नको हं. हे बघ तू किती बी डोळे फाडून बघितले ना तरी आम्ही आमच्या वहिनीला नजर लागूच देणार नाही. तेव्हा लगेच कावळीन सुली म्हणू लागते, लागणार या पोरीला माझी नजर लागणार. अवनी आता घराची साफसफाई करायला सुरुवात करते. आता कौलावरती जे डब्बे वगैरे ठेवलेले असतात ना ते आता टाकीवरती चढून अवनी काढत असते. त्याच वेळेस आता तिचा तोल जातो. आता ही कावळीन डोळे वट्टारून बघत असते. आता ही पोरगी पडणार आणि माझी नजर लागणार असे म्हणताच अवनी धपकन खाली पडणार. तेच आता ऐनवेळेस राजा आलेला असतो. राजा पटकन अवनीला आपल्या मिठीत घेतो. अवनी एकटक त्याकडे बघू लागते. आता मात्र या कावळीला धक्काच बसलेला असतो. तर अजून पुढे काय काय होणार हे सगळं बघायला खूपच मज्जा येणार. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.